हे बघ ना, हेच मान आणि हेच धन. मी आयुष्य काढलं यार, वेळेचं काय करून बसलीस. या क्षेत्रासाठी आयुष्य काढले पूर्ण. पण पुन्हा कॉमन थ्रेड आनंद होता, आनंद गोखले. आनंद हा आमच्यातला आनंद आहे. आणि म्हणून तुम्ही आनंदात आहात. हा. सो इतकी वर्ष झाली आहेत की तुम्हाला प्रत्येक कलाकृती बघताना हे त्याच्यासारखं, ते ह्याच्यासारखं, हे कुठे ना कुठेतरी वाटणार इट आहे. इज अ मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी. एक्झॅक्टली. सी स्वानंदी, मी समर. आणि ही जिलबी पोटात गेलेली आहे. आज सगळं काही स्पेशल आहे, ग्रँड आहे, कारण आपल्यासोबत सगळे स्पेशलच आहेत. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान असल्यावर सगळं स्पेशलच असतं, असं साधं काही नसतं. आणि ताजमध्ये आज मी यांना भेटलेली आहे. सुबोध, मला ते आठवलं की जेव्हा आपण झी मराठीचीच एक सिरियल होती आणि आपण प्रायव्हेट जेटमध्ये पण होतो. आपण प्रायव्हेट जेट मध्ये, आपण आपलं ग्रँड असतं. सो असं साधं काही नाही. आपलं मी तर पुढच्याच बोटीचा प्लॅन करणार आहे. डायरेक्ट आपण गेटवे ऑफ इंडिया आणि अलिबागला जाऊया. क्रूज यॉट. 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 अरे पण मम्मी मासे पण खरंच खूप भारी वाटतंय, कारण आज ताजला हा एवढा छान सोहळा तुम्ही ठेवलेला आहे आणि सुबोध, तेजश्री तुम्ही दोघं एकत्र येता या मालिकेच्या, त्यामुळे हे खूप स्पेशल आहे. सुबोध, मला सांग की जेव्हा विक्रांत सरंजामे तू करत होतास तुला पाहते रे, तेव्हाही तुझ्या मानधनाची चर्चा होती. आता काय साधारण आकडा? हे बघ ना, हेच मान आणि हेच धन. या मागे बराच अर्थ आहे. आम्हाला लवकरच ते आकडे आम्ही लवकर मिळवू, प्रयत्न करू. एकंदर कसा वेळ काढतोस तू म्हणजे असे फिल्म्स आणि सगळं करून? वेळ काढतात त्याच्यासाठी. मी आयुष्य काढलं यार, वेळेचं काय करून बसलीस. या क्षेत्रासाठी आयुष्य काढले पूर्ण. या मालिकेत अशी काय काय खास बात होती की तुला? सगळं काही. जो चॅनल आहे तो, जो निर्माता आहे तो, जो दिग्दर्शक आहे तो, ज्या लेखिका आहेत त्या, आणि मग जे अभिनेते अभिनेत्री माझ्याबरोबर आहेत. तेजू आहे, किशोर आहे, सुलभाताई आहेत, किशोरीताई आहेत, आणि बाकीची नवीन मुलं, पौर्णिमा आहे, आणि बाकी सगळी नवीन मुलं. तर मला असं वाटतं एक कारण नाही आहे, सगळीच कारण आहेत. आणि तेजश्री, सुबोध बरोबर आपणच एक इंटरव्ह्यू केला होता, तो खूप छान झाला. ती फिल्मही खूप गाजली होती, छान, तदैव लग्नम. आणि त्यानंतर पुन्हा तुमची जोडी एकत्र पाहायला अर्थातच आवडणार आहे. जेव्हा तुला कळलं की ओके आता सुबोध आणि तू असं असणार आहे ही मालिका, तर कशी काय रिॲक्शन होती पहिली आणि कसं हे सगळं? हो, आय सेड येस. पण पुन्हा एकदा ते रियुनियन तुमचं झालं यार. हो, निश्चितच. रियुनियन ह्या सिनेमा आधी केला होता, त्यामुळे सुबोधदाराबरोबर झालंच. ते मी म्हणालेच की मॅनिफेस्टेशनच वर्क झालंय साधारण, की फिल्मही करायची आहे. एकत्र काम नव्हतं केलं. येस, ओलिका चुकीमध्ये. पण पुन्हा कॉमन थ्रेड आनंद होता, आनंद गोखले. आनंद हा आमच्यातला आनंद आहे. आणि म्हणून तुम्ही आनंदात आहात. हा. आणि दुसरं महत्त्वाचं रियुनियन ह्या प्रोजेक्टचं मला लोकांना सांगावंसं वाटतंय, ते म्हणजे लोकांनी ज्या मालिकेतून किंवा ज्या मालिकेने, ज्या पात्राने मला कुठेतरी खूप जास्त आयडेंटिटी दिली, ते सगळ्यांचं प्रिय पात्र जान्हवी. सो जान्हवी ज्या लेखिकांनी घडवली, ज्या क्रिएटर्सनी घडवली, आणि ज्या फॉर दॅट मॅटर प्रोडक्शननी घडवली, हे सगळंच जुळून आलं आहे. की हेमंत, आमचे जे हेमंत सोनवणे प्रोड्युसर आहेत, तो तेव्हा तिथे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून, म्हणजे तो तिथे होताच त्या प्रोजेक्टला. माझ्या लेखिका ह्या त्याच आहेत ज्यांनी, मधुगंधा आणि मुग्धा. आणि ह्याच्या पलीकडे चॅनलमध्ये जेव्हा आमची मीटिंग झाली, रीडिंग झालं पहिलं, तेव्हा मी 12 वर्षांपूर्वी टू बी प्रिसाईज, ज्या चॅनलमधल्या लोकांना भेटले होते, तीच माणसं मला भेटली आणि मला म्हणाली आपण पुन्हा एकदा रियुनाईट होतोय हे नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी, त्यामुळे नथिंग विल गो रॉंग याची खात्री आहे मला. आणि सुबोध, विक्रांत सरंजामे तोही भारी होता, समर राजवाडे पण खूप भारी असं वाटतंय. त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? विक्रांत त्याच्या स्टाईलमध्ये, त्याच्या ऑरामध्ये भारी होता. सुपर कॅरेक्टर होतं ते. आणि हा पण कमाल आहे मला. आणि आता दिवसेंदिवस मी याच्या जास्तीत जास्त प्रेमात पडायला लागलो. मला खूप आवडायला लागला. ते माईकवर सॅनिटायझर लावायचं राहिलं जरा, ते आजच्या दिवस ऍडजस्ट. आणि मला अशी लोक आवडतात कॅरेक्टर. आणि अशी असतील तर कॅरेक्टर आवडलंय का तुला? मला
असं चांगलं खाद्य मिळालं की मजा येते ना आपल्याला खायला, खवय्या म्हणून. तसं एक चांगली व्यक्तिरेखा मिळाली की अभिनेता म्हणून तुला काम करायला खूप मजा येते. त्यामुळे हा माणूस मला खूप आवडायला लागला हे आहे. सॅनिटायझर कधी सापडलंय का ते होतं? नाही नाही, ते होतच, ते लेखकाचंच असतं. हा, लेखकाचंच असतं सगळं. ऍक्टर म्हणून आपण फक्त ते कन्व्हिन्सिंगली मांडावत असतं बस. आणि तुमचं जे बँटर आहे ते फार मस्त वाटतंय. तर तुम्ही ते कसं एन्जॉय करताय आणि ऑफ स्क्रीन पण असं बँटर चालू असतं का? नाही नाही नाही, ऑफस्क्रीन आम्ही खूप एका मताचे आहोत, एकाच सरकारचे भाग होतो आम्ही. पण ऑन स्क्रीन ती कॅरेक्टरची गरज आहे, पण ती आम्हाला मजा येते खूप. आणि जेव्हा सीन चांगला लिहून येतो, जेव्हा त्याची संवाद चांगले लिहून येतात, तेव्हा ते संवाद तुमच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून बोलताना अजून जास्त मजा येते. आणि मग तुम्ही त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी शोधत असता ॲक्टर म्हणून. ते तुमचं कर्तृत्व आहे की तुम्ही त्याच्यात काय करताय. नुसतंच बोलायचं असेल तर काय ते कोणी बोलू ती शकतं. समाधानची पण गंमत ती- तुम्हालाही येते म्हणजे. हो हो, मजा येते आम्हाला खूप. आणि आम्हालाही ते प्रोमो पाहूनच कळतं की आता मालिकेत काय काय मजा असणार आहे. तेजश्री, तू हे बँटर कसं एन्जॉय करतेस? कारण म्हणजे या आधीच्या तुझ्या व्यक्तिरेखा थोड्या वेगळ्या होत्या, पण इथे ती जे काय फाट 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 मज्जा आहे. आणि ह्या बँटरची सगळ्यात मोठी मज्जा काय असणार आहे माहितीये का? हे दोघं जितके पोट तिडकीने भांडणार आहेत ना, तितकी लोक पोट धरून हसणार आहेत. कारण सिच्युएशनल कॉमेडी इज नॉट अन इझी जॉब. पण आमच्या लेखिका ते इतकं कमाल करतायत की अगदी, आता मी ते उदाहरण तुम्हाला सांगणार नाही आहे, पण आता परवाच आम्ही एक सीन केला ज्या सीनमध्ये खूप सिरियसली काहीतरी रिॲक्ट व्हायचं आहे, पण मला इतकं हसू येत होतं त्याच्यावर की मी काय बोलू. त्यामुळे मला वाटतं की ही भांडणं जी असतात ना, काही भांडणं असतात ना की एक मिनिट आम्ही खूप मनापासून भांडतोय, इट इज नॉट फनी, बट ते इट इज गोइंग टू साऊंड फनी इन अ गुड वे, की लोकांना मज्जा येणार की अरे हे भांडण एकदा खेळ. किंवा असं बरेचदा असं विचारलं जातं ना की त्या आता एखादी भूमिका गाजली तर या भूमिकेतलं हे आम्हाला आवडलं, हे करून दाखवा ना. तर मला आवडेल जर का या भूमिकेनंतर आम्ही एकत्र भेटलो आणि लोक म्हणाले होते ते एकदा भांडून दाखवा ना, तर मजा येईल. ही सगळ्यात मोठी मजा असणार आहे असं वाटतंय मला. आणि म्हणजे असंही म्हटलं जातंय की हा सिरियल कोणत्या मोठ्या मालिकेचा रिमेक आहे, बडे अच्छेचा रिमेक आहे असंही म्हटलं जातंय. तर यावर तुम्हाला काय सांगायचं आहे? काय हे बघ, काय आहे ना, आपली इंडस्ट्री एकंदर, मराठी नाही म्हणत आहे मी, एकंदर एंटरटेनमेंटची सुरुवात कुठल्या काळात झाली आहे माहिती आहे का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अल्टिमेटली आपण भावनांबद्दल बोलतो आणि त्या आहेत ना, त्या अश्मयुगीन काळापासून चालत आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये ॲडिशन्स नाही झाल्या, त्या आहेत, फक्त त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जात आहेत. सो इतकी वर्ष झाली आहेत की तुम्हाला प्रत्येक कलाकृती बघताना हे त्याच्यासारखं, ते ह्याच्यासारखं, हे कुठे ना कुठेतरी वाटणार आहे. इट इज अ मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी. एक्झॅक्टली. आता एक रोमॅन्टिक सिनेमा बनला तर आता त्याच्या पुढे अरे रोमॅन्टिक बनला आता नको बनवूया, असं जर त्या काळातल्या इंडस्ट्रीजनी, सगळ्या इंडस्ट्रीजनी ठरवलं असतं तर आपण झालो असतो का पुढे? त्यामुळे हे खूप असं आहे की आता टेलिव्हिजन इतकी वर्ष आणि सगळ्यात जास्त डॉमिनेटिंग माध्यम आहे, त्यामुळे हे होणारच आहे. पण पुन्हा ती मांडण्याची पद्धत आणि ती सादर करण्याची पद्धती प्रत्येकाची वेगळी असणार आहे आणि त्यातल्या जे बारकावे आहेत ना ते वेगळे असणार आहेत. सो ते बघण्यासाठी मला वाटतं कितीही वेळा असं झालं की अरे हा याचा रिमेक, तो त्याचा रिमेक, तरी मी कायम सांगते की हो, कदाचित एखाद्या वेगळ्या भाषेचा रिमेक होत असेल, पण ना त्या भाषेची संस्कृती वेगळी असते, त्या भाषेची जडणघडण वेगळी असते, त्या भाषेतले सण वेगळे असतात, ते सेलिब्रेट करायच्या पद्धती वेगळ्या असतात. मोगरा So, आता correct. प्रमोद पाहिला. सो तुम्हाला कदाचित ना एक त्याचा एक वन लाईन मिळेल की हो, या लाईनवर आता हे चालू आहे, की ते तिथे झालं होतं हे इथे पण होतं आहे, पण ते सादर करायची पद्धत डेफिनेटली वेगळी असणार आहे. आणि आज आपल्याकडे हे अख्खी चॅनल चालवणारी माणसं जी आहेत ना, की हो, कदाचित त्याच चॅनलच्या अंडर आज आपण वेगवेगळ्या भाषा एक्सप्लोअर करतोय आणि हे आपल्या इंडियन्ससाठी खूप छान आहे की देर आर मेनी लँग्वेजेस टू आवर कंट्री. आपला श्रीमंत देश आहे, मग जर का ती भाषा आणि त्या भाषेत गाजलेली गोष्ट आपल्याला दुसऱ्या भाषेत बोलू शकणाऱ्या माणसांपर्यंत द्यायची इच्छा होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे, ही छान पद्धतीने स्वीकारली पाहिजे. आणि कोणीतरी कोणाला तरी कॉपी करतंय म्हणजे आपण एक्झॅक्टली फ्रेम टू फ्रेम करणार आहोत का? तर नाही करणार आहोत. तुम्हाला जसं गुजराती नाटक बघतानातला विनोद आपल्याला थोडासा परिचयाचा नाही वाटत किंवा मराठी माणसांचा विनोद हा गुजराती माणसांना नाही परिचयाचा वापर, तो हा फरक ना कायम असणार आहे. सो हो, हे असं होत राहणार आहे, ह्याच्या पुढेही होत राहणार आहे की हो रे बाबा हे असं वाटतंय तसं वाटतंय,
पण त्याच्यातला वेगळेपणा काढण्यासाठीच तर क्रिएटिव्ह काम करतायत ना, आणि तेच करण्याचा प्रयत्न असणार आहे. सो मजा तेवढीच येणार आहे तुम्हाला. मला वाटतंय की आय एम सॉरी मी खूप जास्त बोलले, पण पण ना खूप, हल्ली हे होत आहे आणि या महत्त्वाचं विषयावर होतं. कुठेतरी बोललं गेलं पाहिजे होतं की पहिला प्रोमो आल्यानंतर पटकन अरे ह्याचा रिमेक, अरे त्याचा रिमेक. पण ते येऊ दे ना, ती कलाकृती पहा ना एकदा. आणि ते त्यात कितीही तुम्ही सुरुवातीला बोललात तरी इव्हेंच्युअली तुम्ही गुंतलेले असताच ना. हे अनुभव आपण घेतलेत. मला असं वाटतं की तेजश्रीनी अतिशय चोख उत्तर दिलेलं आहे आणि खरं तर अनेकांची तोंड बंद होणार आहे त्यामुळे, आणि म्हणूनच मी हे विचारलं होतं. नाही, तोंड बंद करण्यासाठी नाही, फक्त तो विश्वास मिळवण्यासाठी की एखादी सिमिलर गोष्ट वाटली तर अविश्वास नका दाखवू. तुमच्या त्या कलाकारांवर आणि प्रेमावर दाखवा विश्वास. तुला पाहते रेचंच रिमेक हिंदीमध्ये झीवरतीच आत्ता होतोय आणि त्यांनी ऑफिशियली त्याच्यात सांगितलं की हा रिमेक आहे म्हणून. हा जर रिमेक असता तर इट्स अ कॉर्पोरेट चॅनल, मोठा चॅनल आहे, त्यांनी ऑफिशियली सांगितलं असतं. ज्या अर्थी त्यांनी सांगितलं नाही आहे त्या अर्थी ही गोष्ट वेगळी आहे. आपण पुढे बघूया. नक्कीच. मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. आता वेळ आहे तोंड गोड करण्याची. पण ही जिलबी जी मी आणलेली आहे, सुबोधला मगाचपासून तो बघतोय याकडे. रबडी नाही आहे, गुलाबजाम इकडे नव्हता. आता आपण जिलबी चालेल चालेल त्याच्यात रबडीनी चालेल. ही जर त्याला चालणार असेल तर मग ती मला खावीच लागेल. सगळं ग्रँड करायचं. त्याला आपण प्रोमोचा काय म्हणतात, ही नुसतीच नाही द्यायची, त्या देताना काहीतरी असं एखादा उखाणा बरं, काहीतरी असं एक लाईन किंवा एखादा डायलॉग. काहीच नाही अजून असं समर राजवाडे लक्षात राहिलं. किंवा सी स्वानंदी मी समर. आणि ही जिलबी पोटात गेलेली आहे. बरं, जाता जाता एकच विचारते की ताजला आपण आज आलोच आहोत. एक गोष्ट मी तू सगळ्यांना विचारलं की एक गोष्ट आज सकाळपासून एक गोष्ट ताजची लक्षात राहिली असं काय आहे? तुझी कुठली होती लक्षात राहिली? म्हणजे तुम्ही खूप वेळा आला असाल पण तरी. नाही, मला असं वाटतं की भारी वाटलं. एका भारतीय माणसाने ब्रिटिश असताना त्यांच्या राज्यात स्वतःच्या दम पे खडा केव्हा हॉटेल आहे आणि त्या टाटांचा, त्या भारतीय माणसाचा आम्हाला सर्व काळ अभिमान आहे. तुला काय सांगितलं? नाही, मुंबईचं नाव काढल्यानंतर मला वाटतं ज्या काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्यातल्या 5 महत्त्वाच्या गोष्टींमधली ही एक मोठी गोष्ट आहे. आणि मला आत्ता खूप जास्त अभिमान ह्याचा वाटतो की आपली मराठी इंडस्ट्री आणि आपली मराठी माणसं आज आपल्या कलाकृतींना घेऊन आपण एकत्र इथे बसतोय आणि आपण तेवढे वर येतोय. त्यामुळे हो, स्लोली आणि ग्रॅज्युअली आपण छान तो ताज डोक्यावर मराठी पाऊल पडते पुढे आणि पुढे पुढे पडतच जाणार आहे. क्या बात आहे. तर आपण डायरेक्ट 5 कोर्स लंचला जाऊया. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा.